सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड ही थोड्याच वेळात होणार आहे। राष्ट्रवादीकडून मनीषा फडतरे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून अशोकराव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या सोबत बैठक झाली। यावेळेला मंत्री शिवेंद्रराजे या बैठकीसाठी उपस्थित होते। राष्ट्रवादीकडून भाजपला प्रस्ताव देखील देण्यात आला होता। 2.5 वर्ष राष्ट्रवादीला आणि 2.5 वर्ष भाजपला अध्यक्षपद देण्यात यावं। वरिष्ठांकडून चर्चा करून भाजप सांगेल असं देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं। राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सकाळपर्यंत उमेदवार अध्यक्ष उपाध्यक्ष ठरवले नाहीत। भाजपच्या निरोपाची वाट राष्ट्रवादी आणि शिवसेनेने बघितली आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज भरल्याचा दावा खासदार नितीन काका पाटील यांनी केला आहे। मनीषा योगेश फडतरे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि शिवसेनेचा अशोकराव पाटील यांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला। जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्षाची संधी पहिला 2.5 वर्ष आम्हाला द्या आणि नंतरची 2.5 वर्ष तुम्हाला घ्या। पण त्या बाबांनी त्यावेळी आम्हाला असं सांगितलं की मी वरिष्ठ नेत्यांशी या बाबतीत चर्चा करतो। आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहत होतो, पण दुर्दैवाने काही निरोप आला नाही, त्यामुळे मग आम्ही आमचे अर्ज दाखल केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।